नमस्कार मित्रांनो, वंदे मातरम. वास्तवावर बोलू काहीतरी या शृंखलेमध्ये पुन्हा एकदा आपलं स्वागत. मी आपला मित्र राजेश वासंती सावाजीकर. मित्रांनो, तमिळनाडूची जी राजनीती आहे, राजकारण आहे, ते द्रविडी राजकारण आहे. आर्यांच्या विरोधात पुकारलेला बंड, त्यांच्या विरोधात केलेला लढा, हेच त्यांचा इतिहास आहे. तो इतिहास दाखवण्याचा ते प्रयत्न करतात. द्रविडी राजकारण. आणि ह्या द्रविडी राजकारणामध्ये अण्णा द्रमुक आणि द्रमुक पक्ष, एका वेळेला अण्णा द्रमुक निवडून येतो, एका वेळेला द्रमुक पक्ष निवडून येतो. लक्षात आलं का? ही तिथे एक चाललेला तो एक खेळ होता. तो खेळ आता एक खंडित पडलेला आहे. आणि तो खंडित का पडला? कारण तिथे उदयनिधीचे पिताश्री स्टालिन यांचं सरकार गेलेलं आहे. त्यांना त्यांची जागा दाखवून दिली. आणि ही जागा कोणी दाखवून दिली? समस्त हिंदूने. कारण उदयनिधी त्या स्टालिनचे सुपुत्र हे काय म्हणाले होते सनातन बद्दल? सनातनला गाडून टाकायचं आहे, तो डेंगू मलेरिया आहे. लक्षात आलं का? काय म्हणाले होते? डेंगू मलेरिया, तो एड्स आहे. अनेक त्यांनी रोगांचं त्याच्यावरती त्या सनातनला उपमा दिल्या होत्या. म्हणजे बघा मित्रांनो, सनातन बद्दल बोलण्यासाठी त्यांची जीभ कुठे कुठे घसरते आणि ते म्हणतात आमची जीभ घसरली. मित्रांनो, यांची मानसिकता तीच आहे. त्यांना ना सनातनशी लेणे देणं आहे, ना इस्लामशी, ना इसाईंशी लेणं देणं आहे. कोणाशीच लेणं देणं आहे? कुठल्याही तथाकथित धर्माशी लेणं देणं आहे. ना हिंदूंशी, ना मुसलमानांशी, ना इसाईंशी, ना बौद्धांशी, ना शिखांशी, कुठल्याही तथाकथित कुठल्याही धर्माशी त्यांना काही लेणं देणं. मग वास्तविक धर्म जो आहे सनातन, याला जर टार्गेट केलं तर काय होईल? आपलं एक राजकारण आपल्याला शिजवता येईल. बस, त्याच्या पलीकडे या लोकांनी काहीही केलेलं नाही. द्रविडी राजकारण हे फक्त तेवढ्या पुरतंच आहे. कारण का? द्रविडी राजकारण करून आर्यांच्या विरोधात तुम्ही कुभांड रचून फक्त राजकारण करायचं. आणि याच राजकारणाला दिलेला तो फाटा आहे. आणि यावेळेला जी व्यक्ती निवडून आली आहे, विजय थलपती. आता हा थलपती आहे का? नाही, हा विजय जोसेफ आहे. हा ख्रिश्चन आहे, हा बाडगा ख्रिश्चन आहे. तसं म्हणायला गेलं ना तर भारतामध्ये ओरिजिनल ख्रिश्चन किंवा ओरिजिनल मुसलमान कोणी नाहीये. सगळे बाटलेलेच आहेत. अगदी पाकिस्तानामध्ये सुद्धा आणि बांगलादेशमध्ये सुद्धा. लक्षात आलं का? हिंदूंमधून. आणि तसं बघायला गेलं तर जगभरात जो काय मानवी समाज आहे तो सगळा सनातनी आहे. प्रत्येक जीवजंतू, प्रत्येक सजीव निर्जीव हा कोण आहे? सनातनी आहे. मग त्यामुळे या तथाकथित धर्माचा प्रश्नच उरत नाही. लक्षात आलं का? असो, तो विषय वेगळा आहे. तुम्हाला जर तो विषय समजून घ्यायचा असेल तर सनातनी वास्तव या माझ्या यूट्यूब चॅनलवर जा. त्या चॅनलची मी लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकली आहे. तुम्ही जाऊन त्याच्यावरती व्हिडिओ पाहू शकता. सनातन काय आहे, सनातनी वास्तव काय आहे. सनातनी वास्तव हा माझा यूट्यूब चॅनल आहे. असो मित्रांनो, तर त्यांनी सनातनबद्दल जे काय उद्गार काढले होते, जे काय वक्तव्य केली होती, जे सनातनला संपुष्टात आणण्यासाठी त्यांनी उचललेला तो विडा होता, नष्ट करण्यासाठी, पाळा मुळा सकट उपटून टाकण्यासाठी केलेला त्यांनी निर्धार होता. या उदयनिधी स्टालिनने आणि त्या स्टालिन त्याचे पिता यांची विचारधारा काय आहे? ते डावी आहे. म्हणजे चायनीज, चिनी, रशियन. लक्षात आलं का? वामपंथी आहेत ते. वाम मार्गाने जाणारे वामपंथी. असो मित्रांनो, तर विषय काय आहे? तर या उदयनिधी स्टालिन आणि त्यांचे पिताश्री मुख्यमंत्री स्टालिन यांचा सुपडा साफ केला. हिंदूने केला असं म्हणायला हरकत नाही. मग इथे भारतीय जनता पार्टी वेगळी का लढली नाही? त्याने आपली वेगळी ताकद का दाखवली नाही? अण्णा मलाही सांगत होते की आपण वेगळं लढूया, एकटे लढूया. का लढले नाही? कदाचित भारतीय जनता पार्टी एकटे लढली असेल, कदाचित नाही, 100%. ज्या प्रकारे ग्रहस्थिती आहे, ज्या प्रकारे अण्णामलाईची जी ग्रहस्थिती आहे, कुंडली आहे, त्याप्रमाणे जर भारतीय जनता पार्टी या तामिळनाडूमध्ये एकला चलो रे या सिद्धांतावरती लढली असती तर 100% जो विजय या विजयनी मिळवलेला आहे तोच विजय भारतीय जनता पार्टीला प्राप्त करता आला असता किंवा त्याहून अधिक त्यांचे उमेदवार निवडून आले असते. असो, त्यांना राजकारण समजलं नसेल,
किंवा ती परिस्थिती, राजनीती कळली नसेल, लोकांच्या मनात काय भाव आहे हे त्यांच्या लक्षात आलं नसेल, किंवा त्यांची काहीतरी वेगळी रणनीती असेल अमित शहाची आणि आपले नरेंद्र मोदी असू शकते. पण मला ज्योतिषशास्त्राप्रमाणे आणि तिथल्या वास्तविक परिस्थितीमुळे मी ठाम होतो की अण्णा मलाही सांगतायत त्याप्रमाणे जर एकला चलो रे हा जर विचार केला असता भारतीय जनता पार्टीने तर तमिळनाडूमध्ये त्यांना चांगलं यश प्राप्त करता आलं असतं. मित्रांनो, आता या विजयाचा जो विजय झालेला आहे ना, त्याच्या मागे काय कारण आहे हे आपण समजून घेऊ. एकतर तो एक चित्रपटातील एक नायक आहे. मित्रांनो, तामिळनाडूमध्ये आजपर्यंत आज सगळ्यात ज्या निवडणुका झाल्या त्या निवडणुकीमध्ये चित्रपटातील नायकच जिंकत आले. लक्षात आलं का? चित्रपटातील नायकच जिंकत आले. त्यांचा तो इतिहास आहे, बघा तुम्ही जाऊन मागे. आता या उदयनिधी स्टालिनने सुद्धा चित्रपटात काम केलेलं आहे, पण एवढा मोठा तो नायक नाही आहे किंवा अभिनेता नाही आहे. पण या अगोदर जे काय राजकारण झालंय, जे काय सूत्र त्या कलाकारांच्या हातात, नायकांच्या हातात, त्या अभिनेत्यांच्या हातात दिलं होतं, या तामिळनाडूच्या जनतेने तेच तुम्हाला पाहायला मिळालं. करुणानिधी म्हणा किंवा ती काय ना त्यांचं महिला ना विसरलो, आठवलं की सांगेल, ती सुद्धा जयललिता. जयललिता सुद्धा एक अभिनेत्री होती. लक्षात आलं का? मग तो एक तिथे एक प्रभाव आहे. अभिनेत्याला ते देव मानतात, देवासमान त्यांची पूजा करतात. पण तसं असता तर ह्या अगोदर ज्यावेळी कमला हसननी तिथे निवडणूक लढवली होती, त्यांचा सुगडा साफ झाला, कारण ते सुद्धा अभिनेते आहेत. लक्षात घ्यायला हवं काय म्हणतोय ते. आणि भारतीय जनता पार्टीने सुद्धा लक्षात घ्यावं, जर त्यांना त्या कलाकाराला, त्या अभिनेत्याला, त्यांच्या नायकालाच निवडून द्यायचं असतं तर त्यांनी त्या कमला हसनला निवडून दिलं असतं. त्याची अशी वाताहत झाली नसती, डिपॉझिट जप्त झाले नसेल. लक्षात आलं का? मग इथे काय घडलं? इथे काय घडलं तर एक मनात राग होता, हिंदूंच्या मनात, त्या युवकांच्या मनात राग होता, महिलांच्या मनात राग होता. तो राग कुठे व्यक्त करायचा, कोणासमोर व्यक्त करायचा? चल एका नवीन व्यक्तीला आपण निवडून देऊ, म्हणून त्या विजयला निवडून दिलं. त्या विजय जोसेफला निवडून दिलं. हा ख्रिश्चन आहे आणि त्यांनी ख्रिश्चनाचंच राजकारण केलं. त्यांनी आता जे काय जनतेला हे दाखवलंय, काय म्हणतात त्याला, मनात त्यांना अनेक योजना त्यांच्यासमोर मांडलेले आहेत. त्या योजनांचा तो अंमलात आणतात की नाही, तिचे इम्प्लिमेंट होतो की नाही, तेच पाहायला लागेल. अगदी भरघोस योजनांचा त्यांना काय दिलाय, पाऊस पाडलेला आहे. त्या मतदाराच्या त्यांच्या प्रचार दौऱ्यांमध्ये. लक्षात आलं का? अमुक योजना आम्ही देऊ, तमुक योजना करू, आम्ही अमुक फायदे करून मिळवून देऊ, तमुक फायदे मिळवून देऊ, आर्थिक तुमचा अशी उन्नती होईल वगैरे वगैरे. मित्रांनो, तो ह्या विजयाच्या मागे भाग काम करतो. एक विषय म्हणजे तो एक अभिनेता आहे, एक नायक आहे. दुसरा काय आहे तर त्यांनी ज्या योजना लोकांसमोर मांडल्या, त्या योजनाचा पाऊसच पाडला, त्याचाही परिणाम झालेला आहे त्या मतदानावर. दुसरा, हिंदूंच्या मनात, त्या सनातनींच्या मनात जो राग होता, तो राग सुद्धा व्यक्त केलेला आहे. त्या उदयनिधी स्टालिनच्या वक्तव्यानंतर, त्यांच्या वागणुकीनंतर, त्यांच्या कृतीनंतर, त्यांच्या त्या देहबोलीनंतर ह्या सनातननी व्यक्त केलेला राग आहे. लक्षात आलं काय? जो राग पश्चिम बंगालमध्ये व्यक्त केला त्या सनातनी ममता दीदीच्या विरोधात, तो स्टालिनच्या विरोधात सुद्धा व्यक्त झाले. हे मुद्दे मी तुमच्यासमोर मांडतोय. कोणत्या कोणत्या मुद्द्याने हा विजय जोसेफ निवडून आलेला आहे. मित्रांनो, आता विजय जोसेफ याला शासन आणि प्रशासनाची काय अनुभव नाही आहे. चला आपण ठरवूया की तो काहीतरी करण्याचा प्रयत्न करेल. पण जर त्याच्या डोक्यात हवा घुसली, अरविंद केजरीवाल सारखी जर हवा घुसली, तर येणाऱ्या पुढच्या काळात जोसेफ
याचा सुपडा साफ झालेला तुम्हाला दिसेल. आणि येणाऱ्या पुढच्या काळामध्ये तुम्हाला अण्णामलाई हे पश्चिम बंगाल सॉरी तामिळनाडूचे मुख्यमंत्री बनलेले दिसतील. हे मी भविष्य वर्तवतोय. लक्षात आलं का? कारण वर्तमान परिस्थितीत मला ते तसं दिसतंय आणि येणारं भविष्य सुद्धा तसं दिसतंय. ग्रहांची स्थिती, त्या अण्णामलाईच्या कुंडलीची स्थिती जर विचार केला तर येणाऱ्या पुढच्या काळामध्ये अण्णामलाई हे तामिळनाडूचे मुख्यमंत्री बनताना तुम्हाला दिसून येतील. पण आता तरी विजय जोसफ हे मुख्यमंत्री बनताना दिसत आहेत. त्यांना समर्थन घ्यावं लागेल वेगवेगळ्या पक्षांचं, छोट्या मोठ्या पक्षांचं. आता कोणाचं समर्थन घेत आहेत, कोणाची साथ घेत आहेत हे पाहावं लागेल आणि कशा प्रकारे राजकारण करतायत हे पाहावं लागेल. पण जर त्यांनी ईसाई राजकारण केलं आणि तिथे धर्मांतराचा जर त्यांनी आगडोम उसळला, कशामध्ये ख्रिश्चन करण्यासाठी, ईसाई करण्यासाठी, जसं आंध्र प्रदेशमध्ये तो प्रयत्न केला गेला ईसाई करण्यासाठी, धर्मांतर करण्यासाठी, तसाच प्रयत्न जर या तामिळनाडूमध्ये झाला तर एक उद्रेक निर्माण होईल त्या तामिळनाडूमध्ये. पण आजही त्या तामिळनाडूमध्ये सनातनी जागृत आहे आणि आता पश्चिम बंगालच्या निवडणुकीनंतर, त्या निकालानंतर तो चांगल्या प्रकारे जागृत झालेले, चांगले खडखडून डोळे उघडलेले. मतदार राजा जागा हो, रात्र वैऱ्याची. लक्षात आलं का? मी त्याच्यावरती व्हिडिओ बनवलेला आहे. मतदार राजांनी कसा काय तो विजय प्राप्त केलेला आहे. तोच विजय तुम्हाला कुठे दिसून येईल येणाऱ्या काळामध्ये? तर या तामिळनाडूमध्ये तोच विजय, केरळमध्ये सुद्धा दिसेल, तोच विजय कर्नाटकमध्ये सुद्धा दिसेल. कारण हा एक परिवर्तनाची लाट आहे, युग परिवर्तनाची लाट आहे आणि त्याचं एक जिवंत उदाहरण म्हणजे पश्चिम बंगालचं राजकारण, पश्चिम बंगालची चा निकाल. हेच ते वास्तव आहे. का जिंकून आलेत? कारण तिथे एक पोकळी निर्माण झाली होती. ती पोकळी जर भरून काढायची होती तर त्यांना एकमेव व्यक्ती समोर दिसली किंवा एकमेव पक्ष त्यांना समोर दिसला, तो म्हणजे त्या विजय जोसेफचा. म्हणून त्याचा विजय झालेला आहे. त्याच्यावरती प्रेम करतायत किंवा त्याला निवडून आणून आपल्याला आपल्या या तामिळनाडूचा उद्धार करायचा आहे म्हणून नव्हे. कारण भारतीय जनता पार्टी ही जर एकला चेहरे म्हणून लढली असती तर निश्चित भारतीय जनता पार्टीचे उमेदवार निवडून आले असते आणि भारतीय जनता पार्टीचं सरकार स्थापन झालं. असं मित्रांनो, एक पर्याय म्हणून, एक विकल्प म्हणून या विजयला निवडून दिलेला आहे. याच्या पलीकडे त्या विजयचा विजय मी तुम्हाला विश्लेषण करून सांगू शकत नाही. हेच ते विश्लेषण आहे माझं आणि हेच ते वास्तव आहे. वास्तवावर बोलू काहीतरी. तुम्हाला काय वाटते मित्र? आपले विचार कमेंट बॉक्समध्ये मांडा. वास्तवावर बोलू काहीतरी माझ्या शृंखलेला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा. माझे विचार परिसर लाईक करा, आपले विचार कमेंट बॉक्स तुर्तास इतकंच. भारत माता की जय. वंदे मातरम. जय भारत, जय महाराष्ट्र, जय सनातन.